स्वातंत्र्यदिनी नगरपंचायतच्या अव्यवस्थेविरुद्ध ढाणकीकरांचे बोंबाबोंब आंदोलन. खासदारांच्या तोंडी तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाने आंदोलन स्थगित. ढाणकी, घरकुलचे थकीत हप्ते, वाढीव मालमत्ता कर, मोकाट जनावरे व पाणी पुरवठा संदर्भात ढाणकी नगरपंचायतकडून कोणतीही दखल घेतल्या जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले होते. झुपेचे सोंग घेतलेल्या नगरपंचायत प्रशासनाला व लोकप्रतिनिधीला जागे करण्यासाठी बाळासाहेब चले पाटील यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्यदिनी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. नगरपंचायतच्या कारभाराबद्दल नागरिकांची प्रचंड नाराजी व त्यांच्या संतप्त भूमिका या आंदोलनातून दिसून आल्या. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्यानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी भ्रमणध्वनीवरून आंदोलकांशी संवाद साधला व ढाणकीकरांच्या सर्व समस्या एका महिन्यात सोडवायचे आश्वासन दिल्यानंतर तसेच मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले. नगरपंचायतमधील विविध समस्यासंदर्भात 7 ऑगस्ट रोजी निवेदन देऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. अन्यथा 15 ऑगस्ट रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिल्यानंतर सुद्धा कोणतीही कारवाई न झाल्यामुळे अखेर आज आंदोलन करण्यात आले. आंदोलनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. आज 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सोसायटीच्या कार्यालयापासून डफडे वाजवत हातात तिरंगा झेंडे घेत रॅली काढण्यात आली. सदर रॅली शिवाजी चौक जुने बस स्टँडवरून नगरपंचायत कार्यालयावर धडकली. यावेळी संतप्त नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयात जाऊन घोषणा दिल्या. तसेच नगरपंचायतच्या प्रांगणामध्ये ठिय्या आंदोलन करीत नगरपंचायत प्रशासनाविरोधात बोंबाबोंब आंदोलन केले. ढाणकीकरांसाठी महत्त्वाचा असलेल्या पाणी पुरवठ्याकडे लक्ष देऊन अनेक प्रभागात नादुरुस्त असलेल्या वाल दुरुस्त करून पाणी पुरवठा करण्यात यावा. घरकुल योजनेला प्रतिसाद देत अनेकांनी घरी बांधली, परंतु त्यांना निधी वितरित होत नसल्याने अनेक घरकुलाचे बांधकाम करणे असून यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आले. त्यांना त्वरित थकीत हप्ते खात्यात जमा करण्यात यावे. वाढीव मालमत्ता कर रद्द करण्यात यावा. गावठाण भूखंडाच्या नोंदीवरील दंडात्मक रक्कम रद्द करण्यात यावी. मोकाट जनावरे, कुत्रे व गाढवांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा. यासह इतर मागण्यासाठी ढाणकी आक्रमक झाले होते. हमारी मांगे पुरी करो, अन्यथा खुर्ची खाली करो. विकास होत नसल्याने नगरपंचायत रद्द करून ग्रामपंचायतचा दर्जा देण्यात यावा. या घोषणेने नगरपंचायत परिसर दणाणून गेला होता. सदर आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब चंद्रे पाटील, मनसे तालुका प्रमुख सादिक शेख, आझाद समाज पार्टी जिल्हाध्यक्ष जॉन टी विनकरे, काँग्रेस शहराध्यक्ष गजानन मिटकरी, शेख जहीर भाई, किशोर ठाकूर, वंचित तालुकाध्यक्ष संबोधी गायकवाड, राहुल नरवाडे, अमोल तुपेकर, संतोष मंतेवाड, बंटी वाळके, विश्वास धुळे, शे अम्मूभाई, शे अनिस, शिवाजी वैद्य, शे खालिद भाई, माजी ग्राप सदस्य बशीर भाई, शे सरवर भाई, बाबूराव नरवाडे, छबुराव धोपटे, शेख जुबेर, शेख गुडूभाई, राजू पाटील, राहुल चंद्रे, शाहरुख पठाण, पप्पू गायकवाड, शेख अफरोजसह ढाणकीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हो साहेब. बरं. बरं साहेब, तुम्ही बोला बोला. आमची विनंती तुम्हाला आहे की आता 2023ला घरकुल मंजूर झाले साहेब. आज 2026 आहेत आणि 3 वर्षाला या घरकुलासाठी लागले लोक उघड्यावर आहेत आणि नाही विलाजानं आम्हाला आंदोलन करायला लागलं लोकांच्या न्यायासाठी. आणि तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहात. हो. आम्ही आपला सगळा पूर्ण जिल्ह्यातला जिल्ह्याचा डाटा त्याच्याकडे दिला. त्या दिवशी मोठ्या नाही आणि महानगरपालिकेचा
नाही ना, आम्ही तुमच्यावर आम्ही शिकायला तुम्ही आमचे लोक खासदार आहात, आम्ही सन्मान्य आहात. आमच्यासाठी आमची विनंती आहे की जे निधी रखडला आहे ते केंद्राचा निधी आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी आमच्या विभागाचा खासदार म्हणून लोकप्रतिनिधी करता. पण आपला आज चालू आहे मी हे विषय म्हणजे कधीचा डेट किंवा स्वतः नाही ना, पत्र तर द्या साहेब. आमची विनंती आहे, तुम्ही किती दिवसात पाठपुरावा करून देशाल एवढे आम्हाला सांगलं तरी आमचा तुमच्यावर विश्वास आहे. नाही, आता 3 वर्ष झाले साहेब, बाकी काहीच नाही हो. होईपर्यंत मी त्याचा पाठपुरावा करणार. म्हणजे एखाद्या 15 दिवसात मला खात्री आहे की 2 महिन्यामध्ये एखाद्या महिन्यात निधी उपलब्ध असताना साहेब त्या ठिकाणी निधी वितरित करायला तुम्हाला थोडा पाठपुरावा करावा लागेल. आमची विनंती आहे की 3 वर्ष झाले लोक परेशान आहात आणि तुम्ही जर म्हणत असाल आमच्या सर्व मंडळीला सर्व पक्ष मोर्चा आहे साहेब, एका पक्षाचा नाही. त्याच्यात शिवसेना दोन्ही तिन्ही काँग्रेस राष्ट्रवादी सर्व आम्ही गावकरी आंदोलक आहोत. तर आमचं म्हणणं तुम्हाला विनंती एवढीच आहे की एका महिन्यात तुम्हाला माहित आहे मी काय असं म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि सगळ्यासाठी झटणारा माणूस आहे. हो सर्व आणि तुम्ही म्हणजे बघा ना मला स्वतंत्र कधी तारीख साहेब तुमच्यावर विश्वास नाही तिथं म्हणजे मला सुद्धा जेव्हा तक्रारी लोकांच्या हिवा लागल्या होत्या त्या अनुषंगाने मग मी सगळ्यांचा आढावा घेतला तर तुम्ही स्वतः ठीक आहे. मग तुम्ही एका महिन्यात जर आम्हाला ते वितरित होत असेल, प्रयत्न करत असाल तर आमच्यावर तुमच्यावर विश्वास आहे. माननीय खासदार साहेब, एका महिन्यात करा. हे बोला आमच्या जॉन्टी भाऊला. माननीय खासदार साहेब,